नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे पॅन्टीची कटिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी 2 मीटर कापड घेतलेले आहे बटर कापडमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला इथे कटिंग करायचं आहे मापे टाकून. आणि या व्हिडिओमध्ये मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे. पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 टिप्स देणार आहे. पहिली टिप्स आहे ती पॅन्ट तयार झाल्यानंतर घातल्यानंतर मधल्या आसनच्या साईडला खेचले जाते, तर त्याच्यासाठी काय करायचे. आणि दुसरी टिप आहे ती आपण जेव्हा पॅन्ट घालतो आणि चालते वेळी खालच्या साईडला बॉटमच्या साईडला वरती खेचल्यासारखे होते, तर त्याच्यासाठी काय करायचे, काय सोल्युशन आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर या 2 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला पॅन्टीमध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाही. तर मी अशाच टिप्स वापरते आणि पॅन्टीची कटिंग करते आणि स्टिचिंग देखील करते. पॅन्ट घातल्यानंतर तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही घातल्यानंतर. आसनच्या साईडला देखील खेचलं जाणार नाही आणि ज्यावेळी आपण पॅन्ट घालून चालते वेळी बॉटमच्या साईडहून उचलते, त्या साईडला देखील उचलणार नाही. तर इथे मी माप टाकते. तर इथे कापड मी फोल्ड करून ठेवला. ओपन साईड माझ्या साईडला घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचे कापड इथे कटिंग करून घेतले. आता आपल्याला इथे बेल्टसाठी 2 इंचाचे माप टाकायचं आहे इलास्टिक टाकण्यासाठी. तर इथे मी 2 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला इथे पूर्ण पॅन्टीच्या उंचीचे माप टाकायचं आहे. तर पॅन्टीची पूर्ण उंची आहे 38 इंच. मी इथे पुढच्या साईडला अर्धा इंच सोडून दिलेले आहे शिलाईसाठी. तर वरच्या साईडला 2 इंच सोडलेले आहे इलास्टिकने. त्याच्या खालच्या साईडला आपल्याला इथे मेजर टेप ठेवायची आहे आणि तिथून आपल्याला इथे 38 इंचावर माप टाकायचं आहे. इथे मी 38 इंचावर माप टाकून घेतले आणि खालच्या साईडला 1 इंच आलेले आहे खालून फोल्ड करण्यासाठी. तुम्हाला जर इथे कापड जास्त असेल तर 1.5 इंच ठेवू शकता. इथे पॅन्टीची पूर्ण उंची 38 इंच आहे, बॉटम 13 इंच आहे आणि सीट घेर आहे 48 इंच. आपल्याला कमर घेरसाठी 48चा चौथा प्लस 2 इंच घ्यायचा आहे. 48चा चौथा 12 इंच येते, प्लस 2 इंच घेतलेले आहे. म्हणजे आपल्याला इथे 14 इंचावर माप टाकायचं आहे वरच्या कमर घेरसाठी. इथे मी माप टाकून घेते कमर घेरचे. तर पुढच्या साईडला मी अर्धा इंच सोडून दिले आहे. जसं जिथे मी चॉक मारून घेतलेला आहे तिथे. तिथून मेजर टेप ठेवायची. इथे 12 इंचावर माप टाकून घेतले, प्लस 2 इंच घ्यायचे, म्हणजे 14 इंचावर मी इथे माप टाकून घेतलेले आहे. इथे आसनसाठी देखील जेवढे वरच्या साईडला 14 इंच घेतलेले आहे तेवढे घ्यायचे, प्लस अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचे. इथे 14 इंचावर माप टाकून घेतले आणि आसनच्या उंचीसाठी 14.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. तिथून आपल्याला अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि इथे पुढच्या साईडला 2 इंच वाढवून घ्यायचे. आता तुम्हाला इथे एक टिप्स देणार आहे. ती म्हणजे जेव्हा आपण पॅन्ट घालून तयार करतो, नेपा लावतो, तरी पण पॅन्ट खेचल्यासारखी जाते. तर इथे मी चॉक मारून घेते. त्या पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे. जास्त आतल्या साईडहून आकार काढून घेतला तर शिलाईमध्ये कापड जातो आणि तिथे खेचल्यासारखे होते. तर इथे मी चॉक मारून घेतलेला आहे. तिथून अशा प्रकारे आकार कधीच काढायचा नाही. इथे मी बाहेरच्या साईडला ज्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे, अशा पद्धतीने तसाच आकार काढून घ्यायचा. आता इथे मी आसनच्या साईडला मध्ये काढून घेतला, मेजर टेप फोल्ड करून ठेवली. परत एकदा तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मध्ये काढून घेतलेला आहे. दोन्ही साईडला 8-8 इंच आलेले आहे. तेवढे आपल्या बॉटमसाठी इथे खालच्या साईडला माप टाकायचं आहे. तर इथे मी 8 इंचावर माप टाकून घेतले आणि आपली बॉटम घेर आहे 13 इंच. तर दोन्ही साईडला 3.25 इंच घेतले, म्हणजे 6.5 इंचाची बॉटम तयार करून घेतली. इथे मी सरळ रेष आखून घेते अशा पद्धतीने. इथे आसनसाठी आपण घेर टाकून घेतलेला होता, तिथे मी सरळ रेष आखून घेतली आणि अशा प्रकारे इथे बॉटमला जोडून घेतलेले आहे. इथे पुढच्या साईडचा जो पार्ट आहे त्याची कटिंग करून घेते. आता आपल्याला पाठीमागच्या भागाचे कटिंग करायचं आहे. तर पाठीमागचा भाग आहे तो वरच्या साईडला जिथे आपण इलास्टिक लावतो तिथे जास्त घ्यायचा. इथे मी 2 इंचावर माप टाकून घेते, कारण पाठीमागचा भाग आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचा आहे.
आणि इथे वरच्या साईडला 2.5 इंच घ्यायचे. इथून मी 2.5 इंच घेतलेले आहे आणि इथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची. तर इथे मी वाढवून का घेतलेले आहे, जेव्हा आपण पॅन्ट घालून ज्यावेळी बसतो त्यावेळी पाठीमागच्या साईडून पॅन्ट खेचली जाते, त्याच्यासाठी वरच्या साईडला मी 2.5 इंच वाढवून घेतलेले आहे. जास्त हेवी हिपची साईज असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता आणि कमी असेल तर 1.5 इंच घ्यायची. इथे मी पूर्ण खालपर्यंत 2 इंचावर माप टाकून घेते. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची जिथे आपण चॉक मारून घेतलेले आहे तिथे. आता तुम्हाला इथे मी खालच्या साईडला कापड कसा वाढवून घ्यायचा, कारण पॅन्ट घातल्यानंतर खालच्या साईडून उचलते चालते वेळी, तर त्याच्यासाठी काय करायचे ते तुम्हाला इथे दाखवते. इथे वरच्या साईडला जो पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे तो कमी आहे, तर इथे मी सरळ रेष आखून घेतली खालपर्यंत आणि इथून आपल्याला खालच्या साईडला 1 इंच वाढवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे 1 इंच वाढवून घेतले अशा पद्धतीने. ही आपली वरच्या भागाची सरळ रेष आहे अशा प्रकारे. आणि जिथे आपण 1 इंच वाढवून घेतलेले आहे तिथून इकडच्या साईडला सरळ रेष आखून घेतली. म्हणजे आपल्याला जिथे पॅन्टच्या खालच्या साईडचा जो भाग उचलतो त्या साईडलाच 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि इथे वरचा भाग आहे तो जो पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तो तिथे कापड कमी पडतो, तर मी तुम्हाला पुढे स्टिचिंग करते वेळी दाखवते कसे वाढवून घेतलेले आहे ते. आता इथून आपल्याला कटिंग करायचं आहे. इकडच्या साईडून मी 1 इंच वाढवून घेतलेले आहे. इथे पॅन्टीचे पूर्ण माप टाकून झालेले आहे. कटिंग करून घेते. कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. इकडून आहे तसेच कटिंग करून घ्यायचे आणि इथून जे वाढवून घेतलेले आहे तिथून मी कटिंग करून घेतले. इथे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे स्टिचिंग करते वेळी. इथे पॅन्टीची कटिंग झालेली आहे. आता स्टिचिंग करायला घेतलेले आहे. आता इथे तुम्हाला दाखवते जेवढे मी खालच्या साईडला कापड कमी पडत होते ते स्टिचिंग करून घेते. तर त्याच्या मापाने इथे मी कापड कटिंग करून घेतला. 2 पार्ट करून घ्यायचे. जो कापड आपण कटिंग करून घेतलेला आहे तो सरळ बाजूला ठेवून घेतला आणि शिलाई करून घ्यायची उलट्या साईडून. त्याच्यानंतर परतवून घेतली आणि दाबटीप देऊन घेतली. दुसरी साईड देखील आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे. जो कापड कटिंग करून घेतलेला आहे तो वरच्या साईडून ठेवून घेतला म्हणजे सरळ बाजूने आणि त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची. आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे. इथे मी एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले. अशा प्रकारे इथे मी दोन्ही पार्ट बराबर मापाने तयार करून घेतलेले आहेत. पिना काढून घेते. आता आपला हा जो मोठा पार्ट आहे तो पाठीमागच्या साईडचा आहे 2 पार्ट. तर इथे मी नेपा लावून घेणार आहे. तर 4.5 इंच इथून घेतले आणि वरच्या साईडला 5 इंचावर माप टाकून घेतले. त्रिकोण आकार काढून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा. हा जो कटिंग केलेला पार्ट आहे तो आपल्याला मधल्या साईडला लावून घ्यायचा आहे आसनच्या साईडला, म्हणजे मधल्या साईडला खिचाव येत नाही. तर हे आपले पाठीमागचे 2 पार्ट आहेत. तर वरचा साईडचा जो उलट्या साईडचा पार्ट आहे तो साईडला ठेवून द्यायचा आणि ही जी बाजू आहे ती सरळ बाजू ठेवून घेतलेली आहे. सरळ बाजूने जो त्रिकोण कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर वरच्या साईडून दाबटप देऊन घ्यायची. आता इथे मी पाठीमागच्या साईडचा दुसरा पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतला आणि जिथे आपण त्रिकोण तयार करून घेतलेला आहे शिलाई करून त्याच्यासोबत अटॅच करून घ्यायचा आणि इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. अशा प्रकारे आपला इथे पाठीमागचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे. इथे देखील आपल्याला सरळ बाजूने त्रिकोण कटिंग करून घेतलेला आहे तो शिलाई करून घ्यायचा आहे.
दाबटीप देऊन घ्यायची आणि दुसरा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा. पहिल्यांदा आपण इथे आसनच्या साईडचा जो पार्ट आहे, साईट आहे ती तयार करून घेतलेली आहे. इथे डबल शिलाई देऊन घेतली. अशा प्रकारे आपले 2 पार्ट तयार झालेले आहेत. हा भाग आहे तो पुढच्या साईडचा आहे आणि हा भाग आहे तो पाठीमागच्या साईडचा. तर हे एकमेकावरती मी भाग ठेवून घेतले उलट्या साईडून आणि साईडून आपल्याला शिलाई करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता ही दोन्ही पार्ट समोरासमोर आहेत ते सरळ बाजूचे आहेत. दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेले आहे ते एकमेकावरती ठेवून घ्यायचे उलट्या साईडून आणि अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली एक साईडला. त्याच प्रकारे आपल्याला दुसरी साईड देखील तयार करून घ्यायची आहे. कापड व्यवस्थित पकडायचा आणि शिलाई द्यायची अर्धा इंचाची. इथे मी डबल शिलाई देऊन घेते. इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे इलास्टिक लावून घ्यायचं आहे कमरच्या साईडला. तर इलास्टिकसाठी काय करायचे तर आपला 48 सीट गिअर 48 इंच आहे, त्याचा तिसरा भाग काढायचा. इथे 16 इंच येते प्लस 1 इंच घ्यायचे शिलाईसाठी इलास्टिक. म्हणजे इथे आपल्याला फोल्ड करून इलास्टिक आहे ते 17 इंचाचे कटिंग करायचं आहे. इथे मी 17 इंच घेतलेले आहे. इथे मी 17 इंचाचे इलास्टिक फोल्ड करून कटिंग करून घेतले. आता आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे. तर 2 इंच मी वरच्या साईडला बेल्टसाठी ठेवलेले होते, तिथे खालच्या साईडला ठेवून घ्यायचे आणि अशा प्रकारे इलास्टिकच्या वरती आपल्याला कापड आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे मी पुढच्या साईडला 1 इंच सोडून दिले इलास्टिक आणि जी आपली मधल्या साईडची शिलाई आहे त्याच्यावरती मी सिंगल शिलाई देऊन घेतली. आता आपल्याला इथे इलास्टिक शिलाई करायची आहे. तर इथे एक आठवणीत धरायचं की जो आपण आता शिलाई करून घेणार आहे तो कापड फोल्ड करून, तर तो आहे तो इलास्टिकवरती बिलकुल शिलाई द्यायची नाही. कारण शिलाई जर इलास्टिकवरती बसली तर इलास्टिक खेचता येणार नाही आणि पूर्ण आपल्याला कमर घेरच्या पूर्ण आले पाहिजेत. इथे मी इलास्टिक सोडून पुढच्या साईडला अर्धा इंचाचा कापड फोल्ड करून शिलाई करत आहे. जसं आपण शिलाई करीत जाल तसं थोडंसं इलास्टिक खेचून घ्यायचं. आणि इलास्टिकवरती शिलाई बसणार नाही त्याची काळजी घ्यायची. आता इथे आपण पाठीमागचा जो भाग आहे तिथपर्यंत इलास्टिकची शिलाई करत आहोत. तर इथे मी तुम्ही म्हणाल की इलास्टिक जो कापड आहे तो फोल्ड होत नाही, क्रॉसमध्ये आहे. तर पाठीमागचा भाग आपण 2-2.5 इंच जास्त ठेवला होता. तर त्याच्यामुळे इथे थोडासा क्रॉसमध्ये येतं. पण ॲडजस्ट करून थोडीशी शिलाई करून घ्यायची व्यवस्थित. कारण पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग कमी आहे आणि पुढच्या भागापेक्षा पाठीमागचा भाग आपण 2.5 इंच वाढवून घेतला होता. त्याच्यासाठी त्याची पाठीमागची साईड आहे ती उंची जास्त आलेली आहे. तर त्याच्यामुळे इथे कापड थोडासा क्रॉसमध्ये येतो.
थोडंसं कापड ॲडजस्ट करायचा आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. इलास्टिक जसं आपण शिलाई करत जाऊ त्याप्रमाणे आपल्याला इथे इलास्टिक खेचत जायचं आहे. इथे मी इलास्टिक शिलाई करून घेतलेली आहे कमरेवरती. आता इथे आपल्याला इलास्टिक जोडून घ्यायचं आहे. तर जे आपण इथे 17 इंचाची कटिंग करून घेतले होते, 1 इंच जास्त घेतले होते, तर तिथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे जे इलास्टिक आहे ते बराबर स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे सुटणार नाही. 2-3 वेळा शिलाई देऊन घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता शिलाई करून घेतली आणि आतल्या साईडला इलास्टिक टाकून दिले आणि जिथून शिलाई करायची होती तिथून मी बराबर शिलाई करून घेतली, बंद करून घेतले. शिलाई करून झाल्यानंतर अशा प्रकारे एकदा खेचून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे पूर्ण कमरेच्या इकडून कापड बराबर होईल. इथे तुम्ही बघू शकता बराबर 16 इंचाचे आलेले आहे कमरघेरचा जो इलास्टिक टाकून घेतलेले आहे ते. व्यवस्थित खेचून घ्यायचे अशा प्रकारे आणि इथून आपल्याला इलास्टिकवरती शिलाई करायची आहे. तर इलास्टिकवरती जेव्हा पण आपण शिलाई करतो त्यावेळेला इलास्टिक खेचून धरायचे, म्हणजे घातल्यानंतर जो आपण घालायच्या वेळेला देखील इलास्टिक खेचल्यानंतर धागे तुटणार नाहीत. इथे मी पॅन्टीच्या उंचीचे माप टाकून घेतले 38 इंचावर. आता आपल्याला बॉटमच्या साईडचे कापड आहे ते फोल्ड करायचं आहे. इथे मी चॉक मारून घेतला. आता इथे तुम्हाला वाटत असेल की थोडंसं क्रॉसमध्ये आहे, तर आपण जेव्हा 1 इंच वाढवून घेतलेले आहे ते त्याच्यामुळे ते थोडंसं क्रॉसमध्ये दिसतं. अशा प्रकारे मी एक बॉटमची साईड तयार करून घेतली. अशाच प्रकारे आपल्याला दुसरी साईड देखील बॉटमची तयार करून घ्यायची आहे. एक साईडचा जो 1 इंचाचा कापड आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा. इथे मी मधल्या साईडला त्रिकोण जोडून घेतला होता, तिथे पिन लावून घेतली बराबर आणि अशा प्रकारे इथे आपल्याला इथे फिटिंगची टाकायची आहे माप. तर फिटिंग इथे मी 6.5 इंच घेतलेली आहे. तिथून आपल्याला शिलाई द्यायला चालू करायची आणि जिथे आपण आसनची साईड येते तिथे अर्धा इंचाचा कापड घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. जास्त जर 1 इंचाचा कापड आतल्या साईडला घेतला तर पॅन्ट जेव्हा आपण घालतो त्यावेळी खेचले जाईल. इथून देखील आपल्याला माप टाकायचं आहे 6.5 इंचावर, कारण बॉटम आपली 13 इंचाची होती. इथे मी डबल शिलाई देऊन घेते. अशा प्रकारे इथे पूर्ण पॅन्टीचे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेले आहे. तुम्हाला जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. इथे तुम्हाला माप दाखवते, बराबर 14 इंच आलेले आहे. पाठीमागचे सुद्धा माप तुम्हाला दाखवते. इथे 16 इंच आलेले आहे. जेवढे आपण वाढवून घेतलेले होते तेवढे माप बराबर आलेले आहे स्टिचिंग करून. इथे पॅन्टीच्या उंचीचे देखील आपण माप चेक करूया. जिथून इलास्टिक आहे तिथून आपल्याला मोजत जायचं आहे मेजर टेप ठेवली आणि इथे मी बराबर 38 इंच आलेले आहे. मशीनच्या आडाने दिसत नाही, पण पॅन्टीची जी उंची आहे ती पूर्ण तयार 38 इंच आलेली आहे. अशा प्रकारे इथे स्टिचिंग आणि कटिंग झालेले आहे.